शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या केलेल्या सत्कारावर संजय राऊतांचा हल्लाबोल। गद्दारांचा सन्मान केलातच कसा, राऊतांचा सवाल। साहित्य संमेलन नाही तर राजकीय दलाली असल्याचाही घणाघात। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सत्कारावर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही तीव्र नाराजी। पवारांनी कार्यक्रम टाळायला हवा होता म्हणत राऊतांच्या मताची ठाकरेंकडून पाठराखण। पवारांचा पक्ष फोडणाऱ्या अजित पवारांनाही ठाकरे भेटले होते, त्यावेळी राऊत शांत का बसले? खासदार अमोल कोल्हेंचा सवाल। तर महाराष्ट्राच्या एका सुपुत्रानं दुसऱ्या सुपुत्राचा सन्मान करण्यात चुकीचं काय? शंभूराज देसाईंचा राऊतांना प्रतिसवाल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या कामांमुळे त्यांचा सत्कार आयोजक संजय नहार यांचं स्पष्टीकरण। संजय राऊत मित्र असले तरी त्यांनाही टीका करायचा अधिकार असल्याचीही भूमिका। लाडकी बहीण योजनेचा फटका शेतकऱ्यांच्या ठिबक सिंचनालाही। वर्षभरापासून ठिबकच्या अनुदानासाठी हेलपाटे मारणाऱ्या शेतकऱ्यांची कैफियत। लाडकी बहीण योजनेमुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेलाही फटका बसल्याचं उघड। हॉस्पिटल परिपूर्तीची कोट्यवधींची बिलं 6 महिन्यापासून थकीत। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अभिजित पाटील आणि उत्तम जानकर अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयात मतदारसंघाच्या कामासाठी अर्थसंकल्पीय मदत मिळवण्यासाठी भेट घेतल्याची माहिती। शीना बोरा हत्याकांडातील आरोपी इंद्राणी मुखर्जीला देशाबाहेर जाण्याची परवानगी देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार। खटला लवकर निकाली काढण्याचीही कनिष्ठ न्यायालयाला सूचना। पंतप्रधान नरेंद्र मोदी फ्रान्सच्या मार्सेलीमध्ये दाखल। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या ऐतिहासिक समुद्र उडीच्या आठवणीला एक्स पोस्टद्वारे उजाळा। मार्सेलीच्या रहिवाशांचेही आभार मानले। अहमदनगरच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आज भारत आणि इंग्लंडमधला तिसरा आणि अखेरचा वनडे सामना। 2 सामने जिंकून मालिका आधीच भारताच्या खिशात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।